12 महिने जातीच्या दाखल्याचे अर्ज स्वीकारले पाहिजे आणि 12 महिने व्हॅलिडिटीचे अर्ज देखील स्वीकारले पाहिजे। ते काम असंच 12 महिने चालू ठेवायसाठी काय तरतूद करावी लागेल या बाबतीत LNGDचं निश्चितपणाने एक सुधारित ओपिनियन या ठिकाणी घेतलं जाईल। सभापती महोदय, हे जे बिल आपल्या समोर आलेले हे बिल अत्यंत छोटं बिल आहे आणि रुटीन मधलं बिल आहे की स्थानिक स्वराज्याच्या संस्था लढत असताना जे आपण दाखले दाखल करतो आणि व्हॅलिडिटीची पावती जोडून आपण नॉमिनेशनला अलाउड करतो, याबाबत आपण 6 महिन्याची मुदतवाढ देण्याचं बिल आहे। आज विद्यार्थ्यांना ऍडमिशनच्या शेवटच्या दिवशी अडचण काय येते? कारण त्यांचे अर्ज दाखल करून घेतले जात नाही। आज नोकरीच्या निमित्ताने शेवटच्या दिवशी काय येतंय? अर्ज दाखल करून घेतले जात नाही। हीच परिस्थिती की स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकांच्या बाबतीत देखील आहे आणि म्हणून सभापती महोदय, हे बिल आणताना ही तात्पुरती मलमपट्टी करण्याचं काम शासनाच्या वतीने चाललेले। याला जर कायमस्वरूपी जर आपल्याला पर्याय द्यायचा असेल तर जातीचे दाखले आणि व्हॅलिडिटी हे सर्रास आपण ओपन करून टाकले पाहिजे। कोणी कधीही अर्ज करू शकला पाहिजे आणि त्याला जातीचा दाखला आणि व्हॅलिडिटी मिळाली पाहिजे अशी तरतूद शासनाने केली पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने याच्यावर आळा बसणार आहे। आज त्या तहसीलमध्ये 10-10, 5-5 हेलपटे मारावं लागतात, एजंटला पकडावं लागतं, त्याच्यातून ते पैशाची होणारा त्रास, भ्रष्टाचाराला कुंप, हे इतक्या गोष्टी आहेत। या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याला जर आळा बसवायचा असेल आणि हे बिल भविष्यात परत आणण्याची वेळ जर शासनाला आणायची नसेल तर शासनाने एकच काम केलं पाहिजे की 12 महिने जातीच्या दाखल्याचे अर्ज स्वीकारले पाहिजे आणि 12 महिने व्हॅलिडिटीचे अर्ज देखील स्वीकारले पाहिजे। ते काम असंच 12 महिने चालू ठेवायसाठी काय तरतूद करावी लागेल या बाबतीत LNGDचं ओपिनियन घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून या संदर्भात निश्चितपणानं उचित कार्यवाही केली जाईल।